रेखा मिक्स चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। पुदिन्याची चटणी ही जेवणाची चव वाढवणारी एक अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी आहे। ही चटणी तुम्ही वडापाव, समोसा, भजी किंवा साधे जेवणासोबत पण खाऊ शकता। चला तर मग रेसिपी सुरुवात करूया। लिंबूचा रस 1 चमचा, कोथिंबीरची देठ आणि पाने 2 वाट्या, हिरवी मिरची 4, 2 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, जलजीरा 1 चमचा, एक छोटा बाउल पुदिना मी स्वच्छ धुवून घेतला आहे। त्याची आपल्याला फक्त पानच घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ। एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, आल्याचे असे तुकडे केले, 2 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची चवीनुसार। आता आपल्याला देठ घालायचे, कोथिंबीरीचे देठ याच्यासाठी की ते घट्टपणा येतो आणि चव पण छान येते। कोथिंबीर घालूया आणि आता पुदिना। त्यात आपल्याला बर्फ घालायचा आहे। बर्फ याच्यासाठी ते हिरवा रंग टिकून राहतो त्याने, चटणीचा हिरवा जो रंग असतो। आणि थोडं थंडगार पाणी, थोडंच घालायचं, जास्त नाही। आता हे मिक्सरमधून आपण पेस्ट करून घेऊया। पुदिना आणि कोथिंबीर अशी वाटून करून घेतलं आहे। आता आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे, जलजीरा पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ। परत एकदा फिरून घेऊया आपण याला। तुम्ही बघू शकता ही आपली चटणी शक्यतो घट्टच पाहिजे। टेक्स्चर पण छान आहे, बॅटर स्मूथ झालं एकदम मस्त। एका बाउलमध्ये आपण चटणी काढून घेऊया। बघा मस्त हिरवा रंग आलाय छान, आणि चटणी एकदम घट्ट झाली आहे। बघा चटणी छान मस्त आलाय, रंग घट्टपणा आलाय छान व्यवस्थित, आणि खायला पण एकदम चमचमीत झाली आहे आणि छान आंबट झाली आहे। तुम्ही अशीच काचेची बरणी घ्यायची, याच्यात ही चटणी ठेवायची आणि अशी झाकण लावून फ्रीजरमध्ये पण तुम्ही ठेवू शकता। ही चटणी तुम्हाला 15 दिवस जाते आरामशीर। पुदिन्याची चटणी भेळला, पाणीपुरीला, समोसा, कचोरी, वडापाव त्याला खूप छान लागते, आणि कधीतरी जेवणाच्या याच्यात खायला पण छान लागते। ही चटणी चविष्ट तर असतेच, पण पचायला पण हलकी असते। अशी पुदिन्याची चटणी एकदा नक्की करून पहा। अशाच नवनवीन आणि रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।